2025 सालचा शेवटचा गुरुवार 25 डिसेंबर 2025 रोजी आहे. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो मार्गशीर्ष महिन्यातील दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदायासाठी विशेष दिवस आहे. नवनाथांच्या भक्तीसाठी आणि वर्षाचा समारोप करण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता. नवनाथ भक्तीसाठी काय करावे? नवनाथ हे भगवान दत्तात्रयांचे अंश मानले जातात. गुरुवारी त्यांची उपासना केल्याने विशेष फळ मिळते. नवनाथ भक्तिसार पारायण जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 40 जो फलश्रुतीचा मानला जातो अवश्य वाचावा. जर तुम्हाला पूर्ण पोथी वाचायची असेल तर त्याची सुरुवात या दिवशी करून पुढील 7-9 दिवसांत पूर्ण करू शकता. धुनी पूजा. नाथ संप्रदायात धुनीला खूप महत्त्व आहे. घरामध्ये छोटा धूप किंवा अगरबत्ती लावून ओम नमोजी सिद्धा किंवा अलख निरंजन या मंत्राचा जप करावा. नैवेद्य. नवनाथांना किंवा दत्तगुरूंना पुरणपोळीचा किंवा खिचडीचा नैवेद्य दाखवावा. विशेषतः गुरुवारी पिवळ्या रंगाचे पदार्थ, उदा, बेसनाचे लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते. मंत्रजप. ओम नमो नवनाथाय किंवा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राची किमान 108 वेळा माळ जपावी. 2. वर्षाचा शेवटचा गुरुवार. सेवा आणि दान. दत्त मंदिर दर्शन. जवळच्या दत्त मंदिरात किंवा नाथपंथीयांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. अन्नदान. वर्षाच्या शेवटच्या गुरुवारी कोणा गरीबाला किंवा गरजवंताला अन्न द्या. नाथ संप्रदायात भिक्षा आणि अन्नदान याला मोठे महत्त्व आहे. समारोप. सरत्या वर्षातील चुकांची माफी मागून नवीन वर्षात सद्बुद्धी मिळावी म्हणून नवनाथांकडे प्रार्थना करा. नवनाथ संप्रदायाचे मूळ आणि महत्त्व. नवनाथ संप्रदाय हा सिद्ध संप्रदाय म्हणून ओळखला जातो. या संप्रदायाचे मुख्य उद्दिष्ट मानवाचा आध्यात्मिक विकास आणि मुक्ती हे आहे. आदिनाथ भगवान शंकर, नवनाथांचे गुरु साक्षात भगवान शिव मानले जातात. त्यांनीच हे ज्ञान मच्छिंद्रनाथांना दिले. दत्त संप्रदायाशी संबंध. नवनाथ हे भगवान दत्तात्रयांचे शिष्य आणि अंश मानले जातात. त्यामुळे गुरुवारी त्यांची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते. 2. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे महत्त्व. हा ग्रंथ अत्यंत प्रभावी मानला जातो. असे म्हटले जाते की या ग्रंथाच्या वाचनाने अशक्य गोष्टी शक्य होतात. अडचणींवर मात. संकटात सापडलेल्या व्यक्तीने जर श्रद्धापूर्वक नवनाथांचे स्मरण केले तर नाथ मदतीला धावून येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. साप्ताहिक पारायण. अनेक भक्त 7 दिवसांचे पारायण करतात. यामध्ये दररोज ठराविक अध्याय वाचले जातात. शाबरी मंत्र. नवनाथांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी सोप्या भाषेत शाबरी मंत्रांची रचना केली, जे अत्यंत लवकर फळ देतात असे मानले जाते. शाबरी मंत्रांचे सामर्थ्य आणि श्रवणभक्ती. नवनाथ महाराजांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी शाबरी मंत्रांची रचना केली आहे. हे मंत्र अत्यंत साध्या भाषेत असले तरी ते अत्यंत प्रभावी आणि सिद्ध आहेत. अनेकांना हे मंत्र उच्चारणे किंवा पाठ करणे कठीण जाते. अशा लोकांसाठी तुमच्या चॅनलवरील मंत्रांचे श्रवण करणे हा एक उत्तम उपाय आहे. शाबरी मंत्र ऐकण्याचे, श्रवण करण्याचे फायदे. मंत्रांची सिद्धता आणि लहरी. शाबरी मंत्र हे स्वयंसिद्ध आहेत. जेव्हा तुम्ही हे मंत्र चॅनलवर ऐकता तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी तुमच्या घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करतात. श्रवणामुळे मनाला शांती लाभते. 2. उच्चारातील स्पष्टता आणि फळ. शाबरी मंत्रांमध्ये शब्दांच्या उच्चाराला खूप महत्त्व असते. चुकीचा उच्चार झाल्यास फळ मिळण्यास विलंब होऊ शकतो. चॅनलवर दिलेले मंत्र तज्ज्ञांकडून किंवा स्पष्ट आवाजात रेकॉर्ड केलेले असल्याने ते केवळ ऐकल्याने तुम्हाला मंत्राचे पूर्ण फळ प्राप्त होते. 3. एकाग्रता आणि ध्यान. काम करत असताना किंवा शांत बसून हे मंत्र श्रवण केल्याने तुमचे चित्त नवनाथांच्या चरणी लागते. ज्याप्रमाणे नामस्मरण केल्याने पुण्य मिळते, त्याचप्रमाणे श्रद्धेने मंत्र ऐकल्याने नाथांची कृपा प्राप्त होते. 4. वेळ आणि सोय. आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला तासनतास बसून विधिवत पूजा करणे शक्य नसते. अशावेळी आपल्या चॅनलवरील शाबरी मंत्र लावून ठेवल्याने वातावरणात शुद्धता येते आणि तुमची श्रवणभक्ती पूर्ण होते. कसे श्रवण करावे? फलश्रुती मिळवण्यासाठी काही नियम. श्रद्धा आणि विश्वास. हे मंत्र माझे रक्षण करतील आणि माझे काम पूर्ण होईल हा दृढ विश्वास ठेवून श्रवण करावे. वेळ. शक्य असल्यास सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हे मंत्र ऐकावेत. शांतचित्त. मंत्र ऐकताना मोबाईलमध्ये इतर गोष्टी पाहण्याऐवजी डोळे मिटून नाथांचे स्मरण करावे. सातत्य. कोणत्याही कामाच्या सिद्धीसाठी किमान 21 किंवा 40 दिवस ते मंत्र नियमितपणे श्रवण करावेत. महत्त्वाची सूचना. आमच्या चॅनलवर हे सर्व शाबरी मंत्र आधीच अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जे संकट दूर करायचे आहे किंवा जी इच्छा पूर्ण करायची आहे त्या संबंधित मंत्र तुम्ही दररोज श्रवण करू शकता. श्रवणाने देखील तुम्हाला त्या मंत्राची पूर्ण फलश्रुती नक्कीच मिळेल. अलख. नवनाथ. 9. नारायणांचे अवतार. नवनाथ संप्रदाय हा प्राचीन असून तो योगमार्गावर आधारित आहे.
भगवान विष्णूंच्या 9 नारायणांनी पृथ्वीवर मानवी रूपात अवतार घेतले, त्यांनाच आपण नवनाथ म्हणतो. उद्देश अधर्माचा नाश करणे, योगविद्येचा प्रसार करणे आणि जनसामान्यांना संकटातून मुक्त करणे. प्रमुख गुरु भगवान आदिनाथ शिव हे या संप्रदायाचे मूळ गुरु आहेत आणि दत्तात्रेय हे या संप्रदायाचे आचार्य आहेत. 2 मुख्य आधार मच्छिंद्रनाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला आणि गोरक्षनाथ ज्यांनी योगविद्या जगाला शिकवली. 2. शाबरी मंत्र म्हणजे काय? शाबरी मंत्रांची निर्मिती साक्षात गुरु गोरक्षनाथांनी केली आहे. इतर संस्कृत मंत्रांच्या तुलनेत हे मंत्र वेगळे आहेत. सोपी भाषा हे मंत्र संस्कृतमध्ये नसून ग्रामीण किंवा प्रादेशिक भाषेत मराठी, हिंदी, खडीबोली आहेत, जेणेकरून सामान्य माणसालाही ते सहज बोलता येतील. स्वयंसिद्ध मंत्र शाबरी मंत्रांना स्वयंसिद्ध म्हटले जाते. म्हणजे हे मंत्र सिद्ध करण्यासाठी खूप मोठे अनुष्ठान करण्याची गरज नसते. केवळ श्रद्धेने वाचले किंवा ऐकले तरी ते काम करतात. शपथेचा वापर या मंत्रांमध्ये अनेकदा देवदेवतांना आन शपथ घातली जाते, ज्यामुळे ते मंत्र अत्यंत प्रभावशाली आणि त्वरित फळ देणारे ठरतात. 3. शाबरी मंत्र श्रवणाचे महत्त्व तुमच्या चॅनलसाठी. अनेकांना शाबरी मंत्रांचा उच्चार करणे कठीण जाते, कारण त्यातील शब्दरचना थोडी वेगळी असते. अशावेळी आपल्या चॅनलवर हे मंत्र श्रवण करणे ऐकणे का फायदेशीर आहे, याची कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. ध्वनिलहरींचे विज्ञान. मंत्रांचे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा शरीरातील चक्रांना ऊर्जा मिळते. ऐकण्यानेही मंत्रांचे स्पंदन मनावर सकारात्मक परिणाम करतात. 2. दोष निवारण. घरात मंत्रांचा आवाज गुंजल्याने वास्तुदोष, नजरदोष आणि करणीबाधेसारखे नकारात्मक प्रभाव नष्ट होतात. 3. भीतीपासून मुक्ती. संकटसमयी किंवा भीती वाटत असताना शाबरी कवच किंवा मंत्र ऐकल्याने तात्काळ धीर मिळतो. 4. एकाग्रता. काम करत असताना किंवा प्रवास करतानाही तुम्ही हे मंत्र श्रवण करू शकता, ज्यामुळे तुमची साधना अखंड सुरू राहते. 4. काही प्रमुख शाबरी मंत्र आणि त्यांचे उपयोग. सिद्ध शाबरी मंत्र सर्व कार्यांत यश मिळवण्यासाठी. वशीकरण शाबरी मंत्र सात्विक हेतूने लोकांशी संबंध सुधारण्यासाठी. पीडानाशक मंत्र आजारपण किंवा शारीरिक वेदना दूर करण्यासाठी. लक्ष्मी प्राप्ती शाबरी मंत्र आर्थिक अडचण दूर करण्यासाठी. प्रेक्षकांसाठी संदेश. मित्रांनो, आमच्या चॅनलवर विविध संकटांसाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी असणारे शक्तिशाली शाबरी मंत्र आधीच अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला मंत्रांचा पाठ करणे शक्य नसेल तर केवळ ते मंत्र पूर्ण श्रद्धेने श्रवण करा. श्रवणाने देखील तुम्हाला मंत्रांची पूर्ण फलश्रुती मिळेल आणि नवनाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. नाथ संप्रदायामध्ये गुरुवार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस केवळ एक वार नसून तो गुरुतत्वाची उपासना करण्याचा आणि नाथांच्या आशीर्वादाचा खास दिवस मानला जातो. त्याचे महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. गुरुतत्वाचा दिवस. नाथ संप्रदाय हा पूर्णपणे गुरु-शिष्य परंपरेवर आधारलेला आहे. गुरु म्हणजे साक्षात शिव किंवा दत्तात्रेय. गुरुवार हा बृहस्पतीचा गुरूंचा वार असल्याने या दिवशी आपल्या सद्गुरूंची सेवा केल्यास त्याचे फळ 1000 पटीने जास्त मिळते अशी श्रद्धा आहे. 2. भगवान दत्तात्रेयांचा वार. भगवान दत्तात्रेय हे नाथ संप्रदायाचे आदिगुरु किंवा आचार्य मानले जातात. नवनाथांना उपदेश आणि शक्ती दत्तात्रेयांकडूनच प्राप्त झाली आहे. गुरुवार हा दत्तात्रेयांचा प्रियवार असल्याने या दिवशी नाथांची पूजा करणे म्हणजे पर्यायाने दत्तगुरूंचीच सेवा करणे होय. 3. नवनाथ भक्तिसार पारायणाची सुरुवात. बहुतेक भाविक जेव्हा नवनाथ भक्तिसार या पोथीचे सप्ताह पारायण करतात तेव्हा त्याची सुरुवात गुरुवारी केली जाते. गुरुवारी सुरू केलेले कार्य नाथांच्या कृपेने निर्विघ्नपणे पूर्ण होते, असा अनुभव अनेक भक्तांना येतो. 4. शाबरी मंत्रांची सिद्धी. नाथ संप्रदायातील अनेक प्रभावी शाबरी मंत्र हे गुरुवारी सिद्ध केले जातात किंवा त्यांच्या जपाला गुरुवारी सुरुवात केली जाते. गुरुवारी या मंत्रांचे श्रवण किंवा पठण केल्याने ते लवकर जागृत होतात आणि इच्छित फल प्राप्त करून देतात. 5. धूळभेट आणि भिक्षाविधी. नाथपंथीयांमध्ये गुरुवारी पवित्र धुनीची पूजा करणे आणि अलख निरंजन म्हणत भिक्षा मागणे किंवा दान करणे याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरजूला अन्नदान केल्यास नवनाथ प्रसन्न होतात असे मानले जाते. 6. आध्यात्मिक प्रगतीसाठी खास दिवस. ज्यांना नाथपंथाची दीक्षा घ्यायची असते किंवा नवीन मंत्रसाधना सुरू करायची असते त्यांच्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली साधना साधकाला लवकर आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाते. थोडक्यात सांगायचे तर नाथ संप्रदायातील साधकांसाठी गुरुवार हा शक्ती आणि भक्ती यांचा संगम असलेला दिवस आहे. या दिवशी आपल्या चॅनलवरील शाबरी मंत्र किंवा नाथांच्या कथा श्रवण केल्यास घरातील इडापिडा दूर होऊन सुखसमृद्धी लाभते. नवनाथांची कृपा प्राप्त करणे ही एक साधना आहे. नाथ संप्रदाय हा अत्यंत कडक असला तरी नाथांचे हृदय खूप दयाळू आहे. त्यांची कृपा संपादन करण्यासाठी खालील मार्ग अत्यंत प्रभावी मानले जातात.
श्रद्धायुक्त श्रवण आणि पठण. नाथांच्या कृपेचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ. नियमित वाचन. दररोज या पोथीतील किमान एक अध्याय वाचावा. जर वाचन शक्य नसेल तर आपल्या चॅनलवरील अध्याय किंवा शाबरी मंत्र श्रवण करावेत. फलश्रुती. असे मानले जाते की जिथे नाथांच्या कथा गायल्या किंवा ऐकल्या जातात तिथे 9 नाथ अदृश्य रूपात उपस्थित राहतात. 2. शाबरी मंत्रांचा सराव. नवनाथांनी सर्वसामान्य माणसाला संकटातून सोडवण्यासाठी शाबरी मंत्रांची निर्मिती केली आहे. नियमित जप. एखादा छोटा शाबरी मंत्र उदा. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः निवडा आणि त्याची रोज एक माळ जपा. विश्वास. मंत्रावर पूर्ण विश्वास ठेवा. शाबरी मंत्रांची शक्ती तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. 3. गुरुभक्ती आणि दत्त उपासना. नाथ संप्रदायाचे मूळ दत्त महाराज आहेत. गुरुवारी सेवा. दर गुरुवारी दत्त मंदिरात जाणे, दिवाबत्ती करणे आणि गुरुचरित्राचे किंवा नवनाथांचे स्मरण करणे यामुळे कृपा लवकर होते. सद्गुरूंचा सन्मान. तुमच्या गुरूंचा किंवा गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करा. 4. प्राणीमात्र आणि दीनदुबळ्यांची सेवा. नाथ संप्रदायाचा मूळ विचार अवधूत चिंतन आणि परोपकार हा आहे. अन्नदान. भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी दिल्यास नाथ प्रसन्न होतात. प्राणीसेवा. कुत्रा, गाय किंवा इतर मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. शक्य असल्यास त्यांना खाऊ घाला. नाथांनी अनेकदा प्राण्यांच्या रूपात दर्शन दिल्याच्या कथा आहेत. 5. सात्विक राहणीमान आणि शुद्ध आचरण. नाथांची कृपा होण्यासाठी मनाची आणि शरीराची शुद्धता महत्त्वाची आहे. व्यसनमुक्ती. शक्य असल्यास व्यसनांपासून दूर राहा. सत्यवचन. खोटे बोलणे किंवा कुणाची फसवणूक करणे टाळा. नाथांना सत्य अत्यंत प्रिय आहे. 6. धुनी आणि धूप सेवा. घरामध्ये संध्याकाळी गुग्गुळ किंवा कडुनिंबाच्या पाल्याचा धूप दाखवावा. नाथपंथात धुनी, पवित्र अग्नीला खूप महत्त्व आहे. धूपाच्या सुगंधाने आणि मंत्रांच्या आवाजाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नाथांचे आगमन होते. एक विशेष मंत्र कृपाप्राप्तीसाठी. अलख निरंजन आदेश. हा नाद मनातून केल्याने नाथांशी संपर्क जोडला जातो. जे भक्त श्रद्धेने मंत्र श्रवण करतात त्यांच्या हाकेला नाथ नक्कीच धावून येतात.